नमस्कार. आज आपण इथे मस्त असा चटपटीत व टेस्टी मसाला स्वीटकॉर्न चाट बघणार आहोत. अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये अगदी चटपटीत व टेस्टी अशी ही आपली रेसिपी आजची बनणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. इथे मी सोललेले स्वीटकॉर्न घेतलेले आहेत. हे स्वीटकॉर्न आपण बॉईल करून घेणार आहोत. स्वीटकॉर्न बॉईल करण्यासाठी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहे. पाणी थोडं कोमट झाल्यानंतर याच्यामध्ये हे सोललेले स्वीटकॉर्न घालून घेणार आहे. आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं हे स्वीटकॉर्न आपण बॉईल करून घेणार आहोत. स्वीटकॉर्न बॉईल व्हायला जास्त वेळ लागत नाही. अगदी 2 ते 3 मिनिटात ते पूर्णपणे असे नरम होतात. आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि स्वीटकॉर्न हे बऱ्यापैकी असे नरम पडलेले आहेत. आता गॅस बंद करून देणार आहे. आता हे मी एका गाळणीमध्ये टाकून गाळून घेणार आहे. हे स्वीटकॉर्न गाळून घेतलेले आहेत. आता आपण स्वीटकॉर्न चाट बनवायला घेऊया. एका बाउलमध्ये हे मी कॉर्न काढून घेणार आहे. याच्यामध्ये मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेणार आहे. बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकणार आहे. बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या 2-3 आहेत त्या घालणार आहे. अर्धा चमचा ब्लॅक पेपर घालणार आहे. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे. थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. आपण अगोदर स्वीटकॉर्न बॉईल केले त्यावेळेला मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे मीठ अगदी कमीच टाकायचं आहे. छान असे स्वीटकॉर्न चटपटीत बनण्यासाठी चाट मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे. वरून अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेणार आहे. आता हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊया. तर इथे आपला मस्त असा चटपटी टेस्टी मसाला स्वीटकॉर्न चाट तयार झालेला आहे. हा स्वीटकॉर्न तुम्ही गरम गरमच खा. एकदम मस्त असा टेस्टी लागतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन छान चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.